आजच्या मननासाठी लुकृष शुभवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 11 पासून ते 16व्या वचनापर्यंत आपण वाचूया. लुक चॅप्टर 7 वर्स 11 टू 16. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. हे वाचलेल्या वचनाद्वारे आज खरोखर प्रभूकडे एकच विनंती आहे, एकच प्रार्थना आहे की देवाने या संदेशाद्वारे आम्हा सर्वांची भेट घ्यावी. आणि म्हणून या वचनामध्ये किंवा या घटनेमध्ये अनेक अशा गोष्टी पाहत असताना आम्ही पाहतो की वेशीवर उभा असलेला ख्रिस्त, याचं शीर्षक मी देऊ इच्छितो, वेशीवर उभा असलेला ख्रिस्त. हा ख्रिस्त त्या वेशीवर उभा आहे आणि तो काय पाहत आहे? एक शवयात्रा पाहत आहे प्रियांनो. आणि अतिशय दुःखित कुटुंब, इष्टमित्र, नातेवाईक, शेजारी पाजारी, सर्व गाव हे दुःखी झालेलं आम्ही पाहतो. आणि या शवयात्रेच्या समोर उभा असलेला ख्रिस्त आम्हाला पवित्र आत्मा दाखवत आहे. आणि ह्या घटनेतून आपण प्रामुख्याने 3 महत्वाची सत्य पाहण्याचा आज आपण या सीमित वेळेमध्ये प्रयत्न करूया. पहिला मुद्दा म्हणजे द कंडिशन ऑफ ह्युमन बीइंग. द कंडिशन ऑफ ह्युमन बीइंग, काय आहे मनुष्याची अवस्था? त्या ठिकाणी वचन 12 मध्ये आम्हाला दिसतं की त्या मनुष्याची अवस्था ही मृत आहे. ती मृत आहे एवढंच नाही प्रियांनो, तर त्या ठिकाणी लिहिलं आहे की त्याला गावाबाहेर नेत होते. गावाबाहेर नेत होते याचा अर्थ त्या स्मशानाकडे त्याची शवयात्रा चालू आहे. त्या गावाचं नाव काय आहे? त्या गावाचं नाव नाईन असं आहे. त्या नाईन या गावाचा अर्थ हिब्रूमध्ये ब्युटी असा होतो, सौंदर्य त्याचं मराठी भाषांतर होतं. त्याचप्रमाणे प्लेझंटनेस म्हणजे आनंद, अशा प्रकारच्या अर्थ भरीत अशा गावातून त्याची शवयात्रा चालू आहे प्रियांनो. थोडक्यात काय की आनंदापासून विभक्त होऊन दुःखाकडे जाणारी शवयात्रा. आणि हा अनुभव प्रियांनो कित्येक वर्षापासून तुम्ही आणि मी घेत आहे. अनेक शवयात्रा आम्ही पाहिलेल्या आहेत. अनेक त्या ठिकाणी दुःख वेदना आम्ही पाहिलेल्या आहेत. अश्रूंचा पूर आलेला आम्ही पाहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत आम्ही पाहतो की या नाईन गावाच्या वेशीवर उभा असलेला ख्रिस्त, त्या ठिकाणी तो मनुष्य मृत आहे असं पवित्र आत्मा आम्हाला सांगत आहे. तो कशाने मृत झाला? त्याचा अपघात झाला का? तो आजारी होता का? किंवा त्याला काय आणखी काय झालं होतं हे आम्हाला माहिती नाही. फक्त एक माहिती आहे की तो मृत होता. परंतु प्रियांनो, आमची अवस्था देखील अशाच प्रकारची होती. आणि आम्ही का मृत होतो त्याचं कारण देखील पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 1, त्या ठिकाणी देवाचा आत्मा पावलाच्या द्वारे त्या मंडळीशी बोलत असताना, तुम्ही आपल्या अपराधांमुळे व तुमच्या पातकांमुळे मृत झालेले होता. आम्ही आमच्या अपराधांमुळे आणि आमच्या पातकामुळे मृत होतो प्रियांनो. तुम्ही आणि मी आत्मिक मृत्यूमध्ये जगत होतो. स्वर्गातून ज्यावेळेस देव पाहत होता त्यावेळेस या भूतलावर अंधकार पसरलेला होता. एक मोठी स्मशानभूमी देवाच्या दृष्टिकोनातून होती प्रियांनो. आणि अशा परिस्थितीत आत्मिक अवस्थेमध्ये असलेला, मृत अवस्थेमध्ये असलेला हा मनुष्य आम्हाला दिसतो. कारण रोमकरास पत्र 5वा अध्याय वचन 12 मध्ये एक सुपरिचित वचन प्रभू आम्हाला सांगत आहे, एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी, तुम्ही आणि मी, पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.
प्रत्येकाची आत्मिक शवयात्रा निघाली प्रियांनो अधोलोकाच्या मार्गावर. आणि अशा परिस्थितीत तो मनुष्य कोण? तो मनुष्य म्हणजे आदाम. उत्पत्तीच्या ग्रंथात तिसरा अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये एक दिवस शिळोप्याचा वारा सुटला. प्रभू त्या बागेतून चालला होता आणि त्या ठिकाणी पहिला प्रश्न पवित्र शास्त्रामधला आम्हाला दिसतो की आदामा तू कुठे आहेस? प्रभूला माहित होतं की तो कुठे आहे, परंतु ज्या परिस्थितीत होता ती परिस्थिती भयानक होती प्रियांनो. तो आदाम एदेन बागेत होता. त्या एदेन बागेचा अर्थ होतो अ प्लेस ऑफ डिलाइट. आनंदाच्या जागेवर होता परंतु नग्न होता. आनंदाच्या जागेवर होता पण पापाने बरबटलेला होता. आनंदाच्या जागेवर होता पण मनामध्ये देवाविषयी भय होतं प्रियांनो. प्रियांनो, आज आम्ही कोणत्या जागेवर आहोत? जर आम्ही उत्तमरित्या जागेवर असलो तरी, देवाविरुद्ध जर आम्ही आमचं जीवन जगत असलो तरी सुद्धा या आदामाप्रमाणे आमच्या जीवनात अनेक गोष्टी येऊ शकतात. आणि अशा प्रकारे हे मरण त्या पापाच्या द्वारे, ह्या मनुष्याच्या द्वारे आपल्या मध्ये शिरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पाहतो की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 2 अध्यायात प्रभू म्हटला होता की ह्या झाडाचं फळ खाशील, कोणत्या? बऱ्या वाईटाचं ज्ञान करणाऱ्या झाडाचं फळ खाशील तर तू खास मरशील. प्रियांनो, अध्याय 3 मध्ये शारीरिक मृत्यू नाही तर आत्मिक मृत्यूची सुरुवात झालेली आहे. कुठेहून? आनंदाच्या जागेतून, एदेन बागेतून. परिणाम काय? उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 3 अध्यायामध्ये आम्ही येतो त्या 23व्या वचनात प्रभू म्हणतो की देवाने त्यास एदेन म्हणजे आनंदाच्या जागेवरून, एदेन बागेतून बाहेर काढून लाविले. मनुष्याला बाहेर काढले. त्या मृत मनुष्याला नाईन गावाच्या बाहेर काढणारे लोक आम्हाला दिसतात. प्रियांनो, जो देवाविरुद्ध वागतो, देव आपल्या जीवनातून, आपल्या यादीतून त्याला बाहेर काढतो प्रियांनो. आदामाची सुरुवात आम्हाला दिसते. पहिल्या मनुष्याची सुरुवात दिसते. यादीमधील एक क्रमांक तो म्हणजे आदाम हा प्रभूच्या यादीतून, प्रभूच्या त्या आनंदाच्या जागेवरून बाहेर निघाला प्रियांनो. परिणाम काय झाला? की पापाने भ्रष्ट आणि शापाने त्रस्त झालेलं जीवन त्याच्या जीवनात आलं. द कंडिशन ऑफ ह्युमन बीइंग. काय आहे मनुष्याची अवस्था? पापाने बरबटलेलं, पापाने भ्रष्ट झालेलं तुमचं आणि माझं जीवन. परंतु इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि वचन 4 त्या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं, तरी देव दया संपन्न आहे. धन्यवाद त्या प्रभूला. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कंसामध्ये कृपेने तुमचे माझे तारण झाले. देव दया संपन्न आहे प्रियांनो. तो प्रेम करणारा आहे. देवाचं वचन सांगतं, योहान म्हणतो तो प्रीती आहे. तो प्रीतीचा उगम आहे. त्याने प्रीती करण्याचं सोडलं नाही ते आदामाच्या वर. आणि आम्ही पाहतो जरी आदाम पापाने बरबटलेला आहे, शापाने त्रस्त आहे, तरी सुद्धा तो देव त्याच्यावर प्रीती करतो. तो आमच्यावरही प्रीती करतो. आज मनुष्याची अवस्था आत्मिक मृत्यूमध्ये आहे. अनेक जण ज्यांचं तारण झालेलं नाही ते आजही त्या पापाच्या तिरडीवर, त्या आत्मिक शवयात्रेकडे जात असताना आम्ही पाहतो. अधोलोकाच्या मार्गावर असलेले आमचे बंधुजन आम्ही पाहतो प्रियांनो. अतिशय दुःख होतं की अनेक जण व्यसनात आहे, वासनात आहे. तो सैतान म्हटलेला जो बाप आहे त्याच्या अधीनतेमध्ये जीवन जगणारे आहेत. परंतु देव दया संपन्न आहे. तो त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे प्रभू त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचवतो. मनुष्याची अवस्था आत्मिक मृत्यू. दुसरा मुद्दा आपण पाहूया. त्याच ठिकाणी लूक वर्तमान 7वा अध्याय आणि वचन 12 त्या ठिकाणी आम्ही पाहतो की मनुष्याची अस्वस्थता, द डिस्कम्फर्ट ऑफ ह्युमन बीइंग. काय आहे मनुष्याची अस्वस्थता? त्या शवयात्रेमध्ये सर्वात जास्त अस्वस्थ कोण दिसतंय प्रियांनो? त्याचे मित्र, त्याचे इष्टमित्र, त्याच्यामध्ये नातेवाईक आहेत, त्याचे शेजारी पाजारी आहे का त्याची आई आहे? प्रियांनो, त्याची आई दुःखाने भरलेली आहे. दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलेला आहे. ती अस्वस्थ आहे प्रियांनो. का? कारण त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ती विधवा होती.
काही दिवसापूर्वी पतीने जग सोडलं, कुटुंब सोडलं. तिचं नातं त्या ठिकाणी तुटलेलं दिसतं. तिचा आधार तुटलेला दिसतो प्रियांनो. एवढंच नाही तर काही दिवसांनंतर मग काय झालं, की एकुलता एक, आता एकच जो आधार होता तो देखील गेलेला आहे. प्रियांनो, आधार तुटलेलं जीवन आम्ही पाहतो. अस्वस्थ आहे प्रियांनो. आजही मनुष्यामध्ये, आज जर कुटुंबामधला एक व्यक्ती जर गेला प्रियांनो, ती अस्वस्थता तुम्हाला आणि मला जाणवते प्रियांनो. प्रियांनो, तो आधार असतो प्रियांनो. या ठिकाणी जो आम्हाला सोडून जातो त्याच्यासाठी आम्ही अस्वस्थ होतो. ही आई अस्वस्थ झालेली आम्ही पाहतो. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 1 मध्ये प्रभू आपल्या शिष्यगणांना म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. माझ्यावर विश्वास ठेवा, पित्यावर विश्वास ठेवा. या ठिकाणी अंतःकरण अस्वस्थ झालेले शिष्यगण आम्ही पाहतो. कारण पण त्या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगतो, योहान कृष्णवर्तमान 13वा अध्याय वचन 33 मध्ये प्रभू म्हणतो, मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हा बरोबर आहे. अजून थोडा वेळ तुम्हा बरोबर आहे. अस्वस्थचे झालेल्याची सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी दिसते. वचन 36 मध्ये शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कुठे जाता? येशूने त्याला उत्तर दिले, मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही, पण नंतर तू येशील. पण आत्ता तू येऊ शकणार नाही. प्रियांनो, प्रभूचे शब्द ऐकून अस्वस्थ झालेले शिष्यगण आम्ही पाहतो प्रियांनो. आम्हाला जो सोडून जातो त्यावेळेस आम्ही अस्वस्थ होतो. या आईकडे पहा, ते अस्वस्थ झालेली आई दिसते. मनुष्याची अवस्था काय आहे? अस्वस्थता. त्या ठिकाणी उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आम्ही पाहतो 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आशीर्वाद सोडून गेले आणि श्राप त्यांच्या जीवनात आले, जी आनंदाची जागा सोडून गेले आणि दुःखाने भरलेलं जीवन किंवा जग त्यांच्या जीवनात आले, त्या आदाम आणि हव्वेची अस्वस्थता आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसते. अध्याय 4 मध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 2 लेकरं झाली. एक शेतकरी आणि एक मेंढपाळ झाला. काही दिवसांनंतर प्रभू समोर येण्याची त्यांची वेळ आली आणि त्या ठिकाणी रागाने वर्चस्व गाजवलेलं आम्ही पाहतो आणि कायनाने हाबेलाचा खून केला आणि हाबेल आता जमिनीखाली आहे प्रियांनो. त्या आई वडिलांची अस्वस्थता काय आहे? मी कायनाला काय बोलू शकणार नाही, कारण माझ्याद्वारे पाप जगात शिरले आणि हा पापाचा परिणाम माझ्या लेकरांच्या जीवनात आलेला आहे. ते राग, ते पाप त्या कायनामध्ये आहे आणि म्हणूनच माझ्यामुळे कायनाने हाबेलाचा खून केला. एक जबाबदार त्या ठिकाणी आम्हाला दिसतो की आदाम झालेला आहे, हवा झालेली आहे प्रियांनो. आज माझ्या जीवनात मी माझ्या लेकरांच्या या वर्तणुकीला जबाबदार आहे का प्रियांनो? कारण मी जर पापात असेल, त्या सैतान म्हटलेल्या बापाच्या आधिपत्याखाली असेल, तर माझ्या लेकरांमध्ये ते गुण आल्याशिवाय राहणार नाही. मग अस्वस्थ झालेलं जीवन तुम्ही आणि मी जगू शकतो. परंतु आम्ही पाहतो की प्रभूने त्यांना सोडलं नाही. त्या अस्वस्थतेमध्ये देखील विसावा आणि शांती देणारा प्रभू त्या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी दिसतो. मनुष्याची अस्वस्थता, द डिस्कम्फर्ट ऑफ ह्युमन बिंग. 3रा मुद्दा आपण पटकन पाहूया. त्याच ठिकाणी लूका वर्तमान 7वा अध्याय वचन 12 मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. त्या शवयात्रेमध्ये पुष्कळ लोक त्या मातेबरोबर होते. 3रा मुद्दा, मनुष्याची आवश्यकता, द रिक्वायरमेंट ऑफ ह्युमन बिंग. काय आहे मनुष्याची आवश्यकता? वचन 13 मध्ये जर आम्ही पाहिलं तर ती रडत आहे प्रियांनो. तिचे अश्रू पुसणारे कोणी नाही, किंबहुना तिचे अश्रू थांबवण्याची ताकद कोणत्या मनुष्यामध्ये नव्हते. आजूबाजूला पुष्कळ जण होते, नातेवाईक असेल, शेजारी पाजारी असेल, परंतु त्यांनी तिचे अश्रू थांबवले नाही प्रियांनो. हीच अशीच घटना आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये दिसते 11व्या अध्यायामध्ये.
दोन बहिणी, त्यांचा भाऊ लाजर हा मृत झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तिथे देखील यहुदी पुष्कळ होते प्रियांनो. 4 दिवस झाले शोक करीत असलेल्या या दोन बहिणी आम्हाला दिसतात, परंतु त्यांनी त्यांचं सांत्वन केलं नाही. त्यांनी त्यांचे अश्रू थांबवले नाही, कारण ती ताकद कोणत्याच मनुष्यामध्ये नाही प्रियांनो. परंतु त्या बेथानीच्या वेशीवर उभा असलेला ख्रिस्त ज्यावेळेस आला, मार्थेला ज्यावेळेस कळालं की प्रभू आला आहे, ती धावत गेली आणि प्रभूला म्हणाली, प्रभूजी, आपण असता तर माझा भाऊ मेला नसता. जा, मरियेला बोलव, प्रभू म्हणला. मरिया देखील आली आणि दोघी बहिणी आता प्रभूच्या समोर आहे प्रियांनो. प्रभूने त्यांचे अश्रू पाहिले. प्रभूच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आले प्रियांनो. ते अश्रू देवाने मनुष्यासाठी रडावं, अश्रू गाळावं, ह्याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही प्रियांनो. कारण तो अश्रू गाळणारा एवढंच नाही, तर वधस्तंभावर आपलं रक्त वाहणारा देखील तोच ख्रिस्त आहे प्रियांनो. तो आमच्यावर इतकी प्रीती करतो की तो आमच्यासाठी अश्रू गाळू शकतो, तो आमच्यासाठी आपला देह छिन्न भिन्न करू शकतो, तो आमच्यासाठी आपल्या शरीरातील एक आणि एक तो निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र रक्ताचा थेंब वाहू शकतो. एवढा प्रीतीने भरलेला तो देव आहे. आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्येक मनुष्याला आवश्यकता कसली आहे? त्या देवाची आहे. त्या देवाचं नाव प्रीती असं आहे प्रियांनो. द रिक्वायरमेंट ऑफ ह्युमन बिंग काय आहे? त्या प्रीतीने भरलेल्या देवाची. एवढंच नाही तर 2 करिंथ 1 आणि 13व्या वचनामध्ये त्या देवाची आणखी ओळख आम्हाला दिसते की तो प्रभू सर्व सांत्वनदाता देव आहे. तो तुमचं आणि माझं पूर्ण सांत्वन करू शकतो प्रियांनो, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे. तो त्याला कळवळा आला, तो तिच्याकडे गेला आणि तो तिला म्हणाला, रडू नको. त्याच्या शब्दाने माझा विश्वास आहे, त्याच्या शब्दाने तिच्या अश्रूचा झरा थांबला. कारण निर्माणकर्ता निर्मितीला म्हणत आहे, रडू नको, बास, तुझे अश्रू साठवलेले आहेत, तुझ्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, आता पुढे काय होतंय ते पहा, रडू नको. मार्था मरियेला देखील प्रभू म्हटला, विश्वास धरा म्हणजे तुम्ही देवाचं गौरव पाहाल. आज आमच्या अश्रूचा झरा चालू आहे का? आज आमचं वेदनेने हृदय तुटलेलं आहे का? आज अनेक जण आम्हाला सोडून गेलेले आहेत का? आज आम्हाला आवश्यकता आहे तर फक्त आणि फक्त त्या प्रीतीने भरलेल्या देवाची. एवढंच नाही तर सर्व सांत्वनदाता देवाची आवश्यकता आहे प्रियांनो. आणि आजही जर कुणाला त्याची ओळख झाली नाही तर प्रभू आजही त्या संदेशाच्या द्वारे आपल्याशी बोलत आहे की तुम्हाला त्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की काय झालेलं आहे. वचन 14 मध्ये, मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. मला हे वचन खूप आवडतं. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. काय झाला परिणाम? परिणाम असा झाला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. ते खांदेकरी जे होते ते शव घेऊनच जाणाऱ्या त्या शवयात्रेमधले खांदेकरी ते कधीच थांबले नसते प्रियांनो. त्या घरातून ज्यावेळेस ती शवयात्रा निघाली, ती आई म्हणत होती की थांबा थांबा, ह्याला घेऊन जाऊ नका, त्या दफनभूमीमध्ये, त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊ नका. पण हे खांदेकरी थांबले नाही. ते नातेवाईक रडत होते की माझ्या 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 नातेवाईकाला किंवा त्या मुलाचे नातेवाईक म्हणत असेल थांबा, परंतु कुणीच थांबलं नाही प्रियांनो. प्रियांनो, खांदेकरी थांबले कारण निर्माणकर्त्याने त्या तिरडीस स्पर्श केला. हा अनुभव तुमचा आणि माझा आहे प्रियांनो. ती ताकद त्या देवामध्ये आहे, ती तिरडी, ती शवयात्रा थांबवण्याची. त्या ठिकाणी असलेलं आहे कलेसिकरास पत्र 2 वचन 14 मध्ये, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र ख्रिस्ताने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. काय होतं विधींचं ऋणपत्र? जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आमची आत्मिक शवयात्रा चालू असताना प्रभूने त्या वधस्तंभावरती ती थांबवली प्रियांनो, कारण त्याच्यामध्ये ती ताकद होती. त्याचं रक्त निर्दोष होतं, निष्कलंक होतं,
ते मोलवान होतं आणि त्याने खंडणी भरून तुम्हाला आणि मला विकत घेतलं. आमची शवयात्रा प्रियांनो आमच्या प्रभूने थांबवली. मनुष्याची आवश्यकता काय आहे? एका सामर्थ्यशाली देवाची, की तोच ह्या गोष्टी थांबू शकतो. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी असं दिसतं, वचन 14चा शेवटचा भाग. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. काय ती वाणी त्या मृत मनुष्याच्या कानी पडली प्रियांनो. आई म्हटली, मुला उठ ना, मला का सोडून चालला? हे शब्द काही दिवसांपूर्वी पतीच्या विषयी बोलली, आज मुलगाला म्हणती, पण मुलगा काय उठत नाही प्रियांनो. मित्र म्हणतात, उठ ना मित्रा, पण मित्र काय उठत नाही प्रियांनो. परंतु निर्माण करता ज्यावेळेस म्हणतो, मुला, मी तुला सांगतो, उठ. प्रियांनो, प्रभूची वाणी सामर्थ्याने भरलेली आहे. आज तुम्ही आणि मी त्या पापाच्या बरबटलेल्या जीवनात त्या स्तोत्रकर्ता म्हणतो, की त्याला कंगालाला धुळीतून उचलितो आणि संत जनांच्या पंक्तीस बसवितो. त्यानं ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना त्या प्रभूने त्या पापाच्या धुळीतून, त्या दलदलीतून उठवलेलं आहे प्रियांनो. आमची तिरडी, आमची शवयात्रा त्याने थांबवलेली आहे. देवबापाने या सर्व गोष्टी या घटनेद्वारून आम्हाला शिकवलं. आज आम्ही पाहिलं की वेशीवर उभा असलेला ख्रिस्त, तोच आज ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्या, ज्यांनी अजून तारणाचा अनुभव घेतला नाही, त्यांच्या हृदयाच्या वेशीवर उभा आहे. प्रगटीकरण 3 अध्याय 20 वचनामध्ये, पहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. प्रभू इतका चांगला आहे की ते दार तोडणार नाही, तो दार ढकलणार नाही, तो ठोकत राहणार, तो तुमची वाट पाहणार. फक्त आज प्रियांनो एक विनंती आहे, आजही कुणी ह्या हृदयाची दरवाजाची कडी उघडली नसेल, तर ते दार उघडा आणि प्रभूला दाखवा तुमची अवस्था. प्रभूला दाखवा तुमचं पापाने बरबटलेलं जीवन, आणि ती आवश्यकता पूर्ण करणारा ख्रिस्त, त्याला आत घ्या आणि तुमची सर्व आवश्यकता पूर्ण करणारा तो देव आहे. देवबापाने या घटनेद्वारे जे काही आम्हाशी बोलला आणि जे बोललेले वचन आहे, ते आमच्या अंतःकरणात आपण साठवून ठेवू आणि त्याप्रमाणे चालण्याचा आपण प्रयत्न करूया.